आहे स्टॉक नाही, एक तर आता पिकं अशा वेळेवर आले आहेत की ज्यावेळेस आता युरिया दिला पाहिजे त्याला वाढीसाठी. आता स्टॉक सुद्धा इथे केलेला आहे, शेतकी संघाकडे स्टॉक केलेला आहे, शामप्रोकडे केलेला आहे, परंतु वाटण्याची परवानगी नाहीये. इथं शेतकरी पहाटे 5ला आले, बाया माणसं आले, लहान पोरांना घेऊन आले. आता त्यांना युरिया एक काय ठरवायचं ते ठरवून कोणी वाटण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता नाही युरिया टाकणार तुम्ही पिकाला तर कधी टाकणार आहे? एकंदर अवमेळ आहे सगळा व्यवस्थापनाचा आहे. तो युरिया आता शेतकऱ्यांना देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शेवटी याच वेळ असते की त्यावेळेस युरिया सगळ्या पिकांना द्यावा लागतो. एक तर किमती वाढून टाकल्यात खतांच्या महामूर, त्याच्यामध्ये त्यांचं शॉर्टेज, त्याच्यामध्ये नियोजन नाही. ही सगळी गोंधळाची अवस्था राज्यात आहे, देशात गोंधळच आहे, दुसरं काही नाहीये. दुर्दैवानं आता आता शेतकरी कृषीचे अधिकारी त्यांना मी सुद्धा सांगतोय की एवढे शेतकरी पहाटे 5 पासून बसले आहेत. आता 5-5 तास इथे महिला मंडळी बसल्यात, उपाशी तापाशी सगळे इथं आहेत. सरळ आता नियोजन करा, जे काही प्रमाण असेल तुमचं त्या पद्धतीनं त्यांचं समाधान करून द्या, एवढं स्पष्टपणे मी सांगतोय. हे लिंकिंग हा एक प्रकार खरं म्हणजे काय चालू झालंय समजत नाही मला. हे खाते मी सांभाळलेले आहेत आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काळ सांभाळलेलं आहे मी ते. हे असं कधी पाहिलं नव्हतं. आता हे काय बळजबरीने तुम्ही त्याला लिंकिंग कशा करता देताय तुम्ही? बिलकुल बरोबर नाही या पद्धतीनं. जे आवश्यक नाही त्या वस्तू घ्या म्हणायचं. आणि याच्यात मोठ्या कंपन्या सुद्धा लिंकिंग करतायत. मोठ्या कंपन्या ज्या देश पातळीच्या कंपन्या आहेत त्या लिंकिंग कशा करतात? याचा अर्थ कोणाच तरी त्यांना पाठिंबा आहे, कुणीतरी त्यामध्ये भाग घेत आहे, त्यामुळे लिंकिंग करतायत. धाडस कसं होतंय लिंकिंग करण्याचं? शेतकऱ्याला नडवायचं आणि त्याला त्याच्याकडून पैसे काढून घ्यायचं. बिलकुल बरोबर नाहीये. सगळे निषेध करतात आम्ही सगळे. हा माल रिलीज करायला घ्या. चला तुम्ही कृषी खाते सांभाळले आणि पाहायला गेलं तर शेतमालाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे खतांचे भाव वाढत चालले. आता हे काय सगळं दुर्दैवाच्याच गोष्टी आहेत. आता सगळं देशात काय चाललंय आपण सगळं पाहतोय, काय गोंधळाची अवस्था आहे. सगळं कालचं जंतर मंतर पाहतोय. आता लोक ही काही गोष्टी अशा असतात, ठीक आहे, काही गोष्टी अशा असतात लोकांनी हातात घेतल्या पाहिजे, दुरुस्त केल्या पाहिजे. लोकांची जबाबदारी आता काही जास्त वाढते असं माझं मत आहे. आम्ही तर लढतोय, आम्ही आग्रह धरतोय, सगळं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. तर साथ शेवटी जनतेनं दिली तर हे सगळं दुरुस्त होणार आहे. कोणाला जर वाटत असेल तुम्ही काही करा, आम्ही निवडून येणारच आहे, असं जर काही असेल तर मग काय करणार आम्ही? काल जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती सुद्धा लाठीचार्ज अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या इतिहासातलं, लोकशाहीच्या इतिहासातलं तर दुर्दैवी गोष्ट ती घडलेली आहे. इंग्रज असले तरी ते स्वतः बोलत असायचे. इंदिराजी स्वतः सोनम वांगचू यांचे वडील उपोषणाला बसले होते, तर स्वतः इंदिराजी पंतप्रधान असताना लडाखला गेल्या होत्या. ही पद्धत आहे आपली लोकशाही मधली. दुर्दैवानं आता हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चाललेली आहे, दुसरं काय.